देऊन दे त्याची काडी देऊन दे. नाही माझी काडी नाही. मी नाही देणार. तू लहानची काडी धर हे कृष्णा, लहानची काडी धर. नानी काडी आहे. तू लहान आहेस ना, लहान काडी धर. धर. काय करते मुखू दादा? नाही. नाही ते दादाची होय, ते दादाची मोठी काडी आहे. दादा मोठा आहे तर मोठी काडी आहे. पतले बोजे निघतात का? दाटच निघतात. गरमीच्या बडा हे होते, धानाच्या बी नाही. थंडी मध्ये करत जा असा. तरी लवकरच आल्या, थोडासा अजून दिवस उतरला असता तेव्हा आल्या असत्या. इतक्या वाजे आल्या असत्या. हो येते सावली आहे तर तेवढा काही नाही वाटे. ती बी सावलीच आहे. नाही तर का गरमीची तब्येत सांभाळून उष्माघाताने लोक मरतात म्हणून जिकडे तिकडे देऊन राहिला. लग्नाला जाता जाता एक जण मेली, एक जण नवरी होती ना 15 दिवसांना मेली गरमी. चल इकडे हो. काय आंबा तो खाशील? चल समोर. एकचा आंबा नाही तोडायचा. एकचाच आंबा बंदरला नेलं होतं ना, तर घरी आहे तो खाल. मग मोठे मोठे आंबे नाही तोडावा, मग पिकतील तर खावाले होतील. कच्चे नाही खावा. आंबट लागतात कच्चे, पिकले तर गोड लागतात. हळूहळू चलो, हळूहळू रेंगो. धीरे धीरे रेंगना चलो अच्छे से. हो धीरे धीरे रेंगो चलो, जोर से नहीं. यहाँ से अच्छी जगह नहीं, यहाँ से कोई गिर सकता है. चलो धीरे धीरे. यहाँ से गवत काटे होंगे मेरे पप्पा ने. यहाँ से गवत काटे बाबा ने. आंबे लगे हैं. यहाँ से इसको आता है क्या रे कृष्णा को? कृष्णा थाम. ए थाम तारा, थाम. अयो वो देख कैसा जाता है, वो देख. अरे रे रे रे, वो देख जा सकता है, वो देख गया. ओह गया, वो जा सकता है. हमेशा जाके उसको आदत बनी है ना, तो बराबर से जा रहा है. वेरी गुड वेरी गुड. चला इथं बस. हा काऊन काढते तरी? अरे काऊन काढतेस? तसं धानाच्या काढूच नको. चल इकडे हो, बस इथं चुपचाप. काऊन आलं तर मायलो कसं चुपचाप बसलाय? धानाचा नाश करते का? बस चुपचाप. नाही वैसा नाही करणार. महेंद्र येता तर घडीभर बांधू लागता. बांधू लागते का? बांधवते तर तो आता चुकला होता. काऊन? हा होय का कृष्णा? उड बाजूले हो. उड. तुझी व्हिडिओ नाही काढा मी. आई वगैरेची काढता. सर कुठ काम करतात त्याची काढता. तुझी का रे बसल्याची का व्हिडिओ काढू? उठ उठ. एवढ्या वेळेस तुम्ही शेतामध्ये जाल आणि तुम्हाला बघितलं ह्या कृष्णाने, तर तो पण शेतामध्ये येतो. आणि बघो किंवा नको बघो, पण तो एकटाही येतो. 17 फेऱ्या मारतो. समोर बघितलं तर रोडाची भीती, आणि शेतामध्ये आला तर कुत्र्यांची भीती. कारण कुत्रे पण कमी नाही आहेत. आजकाल 5-6 वर्षाच्या मुलांवर सुद्धा हमला करतात कुत्रे. आणि हा तर छोटासा आहे, कुठे उचलून घेऊन जाणार माहीत नाही पडल. पण हा ऐकतच नाही, एकटाच निघून येऊन जातो शेतामध्ये. आणि आम्ही सगळे शेतामध्ये जात होतो तर आमच्या सोबतच राहत होता तो शेतामध्ये. मैं निकाल खड़े में. अबे इधर नहीं तो बनत नहीं, इधर नहीं तो बनवा काटा. तो इसीलिए तो अबे मैं अबे निकाल रहा हूं. अरे ने अरे ने निकालने तो दे. अभी मोबाइल लगना. पीछे पीछे तो देख कृष्णा.
सर्व येत ना भार्गवी, तू का करतोस हवेत सर्व लोंबा दुप्पट त्याला मटकवते मा. हा का करतोस, पाणी पितस तू? कायला आलास तर घरून पाणी पिऊन नाही आला? पॅन्ट तर पूर्ण फाटली आहे समोरची. बंद कर. काम अजून वाढू ना. माहेराचा दुसरा दिवस 3-4 बांध्या धान कापायला आल्या होत्या. तर मशीननी कापलं होतं. मशीननी कापलं तरी सुद्धा धुऱ्याजवळचा मेरीजवळचा धान जो उभा असतो तो आपल्यालाच कापावा लागतो. तो पण कधी सगळे हे कडपा गुंडाळून झाले, बोजे बांधून झाले की त्याच्यानंतर मग सगळे शेतात गेले. तर मी सुद्धा गेली आणि माझी तर कंबर दुखते तुम्हाला माहितीच आहे. मी एक्सरे काढला, औषधी वगैरे घेतली आणि थोडासा आराम वाटत होता. पण असं चान्स भेटत नाही ना आपल्याला शेतीचे काम करायचा. कधीतरीच भेटतो ज्यावेळेस कामं चालू असतील आणि आपण गावाला गेलो त्यावेळेसच. मग काय थोडासा तर बनते काम करणं नाही का. मग थोडंसं मी काम करू लागली आणि मी दोन्ही टाईम करू लागली, सकाळ संध्याकाळ. दुसऱ्या दिवशी पण 2-3 दिवस थांबलो तर थोडा वेळ का होईना आणि त्यांच्या पुरता नाही पण थोडासा आपण करूच लागतो आणि मी करूच लागते. मग करू लागली मी थोडंसं काम वगैरे. बघितलास तरी हो त्या कुत्र्याला लटकाल अजून येतात. अजून तिकडे एखादा कुत्रा असेल तिकडे भुकतात ना. झाडल व ते झाडू तर देत जा ना एखाद दिवस. पायात झाडते का नाही तर. लहान मोठे सगळे शेतामध्ये हजर होते आणि कुत्रे, आमचा मायलो आमच्यासोबत आला होता. तर मायलोला बघून बाकी इतर कुत्रे पण आले होते आणि सारखे कडपांमध्ये इकडे तिकडे होत होते. मग त्याच्याने काय होते, धान भरपूर झडते आणि बारीक धान जमिनीमध्ये गेलं की एकदा उचलता पण येत नाही. ते झाले ते तेवढेच आहेत. देलू तर कायले आणलीस तर वापस. हो तर ते 2च तर दिलो ना. नसत म्हणते ना सुचलू लाग. ओय नको उचलू भार्गवी, तुला नाहीये. मोठे आहेत ते बोजे. मलाही असं वाटते कधी कधी की दणदण चांगली कामं करावं. पण मला ना कंबरदुखीचा त्रास आहे. उभ्या मी सगळे कामं करू शकते पण असं वाकायचं उभं व्हायचं म्हटलं की आपल्या कमरेची वाट लागते. मग हे काय कंबरदुखीचं आपलं कारण एक निमित्तच झालं. त्याच्यामुळे कोणाला मदत पण करता येत नाही आणि सरसर कामं पण करता येत नाही किती इच्छा असली तरी सुद्धा. काका आता फुले असते ना काही फरते. कापून नाही होय उलटा बिमार. हे येते गाईले नाही ना चारावले. हे हिरवा चारा येते. अजून अन्ना अजून टिटू. पहिले आम्ही धान काढू तर चांगला धान. वरून ये तिथून कुठून येशील. वरून ये आंध्र झाले. नको येऊ दादा तिथंच थांब. मुंग्या चावतील. चावते हात नको धरूस. बांबुडे होत चावतात हात नको धरूस.